पत्रकार मित्रांना याच्यासाठी बोलायला आहे की मागच्या एका आपल्या भेटीच्या वेळेला कृषी उत्पन्न बाजार समिती मंचात यांनी शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यासाठी शासनाची परवानगी मागितली असं मी आपल्याला सांगितलं होतं. तर मला आज हे सांगायला आनंद आहे की या मार्केट कमिटीने पाठवलेल्या प्रस्तावाला महाराष्ट्र शासनाने 24 जुलै 26 रोजी मान्यता दिलेली आहे. याबाबतचे अंतिम आदेश पणन संचालक काढतील. आता एकदा सचिव मंत्री यांच्या सह्या झाल्यानंतर हा शासनादेश निर्गमित झालेला आहे. त्याची कॉपी देखील तुम्हाला आम्ही देणार आहोत. हा एक मुद्दा आहे. दुसरा, मागे मनसर एस टी स्टँड जे आपला आहे त्या एस टी स्टँडला डेव्हलपमेंटच्या कामासाठी काही निधी आपण DPDCमधून दिला होता. नंतर ते काम आपण सुरू केलं नाही. मुद्दा आपला प्रयत्न होता की राज्य सरकारने या एस टी स्टँडचं BOT पद्धतीवर संपूर्ण एस टी स्टँडचं नूतनीकरण करावं. आणि परवा राज्याच्या मंगळवारी झालेल्या मला वाटतं बैठकीमध्ये, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातल्या जवळजवळ 150पेक्षा जास्त प्रकल्पांना महाराष्ट्र सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण सर्वेच्या अंतर्गत घोषित करण्यात आलेल्या धोरणानुसार त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही आता बारामती किंवा सिन्नर किंवा इंदापूर वगैरे एस टी स्टँड पाहिली असतील, त्याच्यासारखं अतिशय अद्ययावत असं संपूर्ण एस टी स्टँडचा जो परिसर आहे तो मंजूर करण्यासाठी जे एकूण जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये आपला मनसर बस टी स्टँड आंबेगाव याला मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. ही एक चांगली बातमी तुम्हाला सांगायची होती. त्याच्या देखील आता ही मंत्रिमंडळाचे काही कॉन्फिडेन्शियल पेपर्स असतात ते माझ्याकडे पण नाही आहे, पण तरतूद नाही. आता हे BOT पद्धतीवर जाहिरात काढणं, बिडर्स येणार, जो जास्त महसूल त्याच्यामध्ये देईल, जो अतिशय चांगला त्याचा करेल, तर वर्षानुवर्ष मग एस टी स्टँडला खड्डे पडले, अपघात झालं, पाणी नाही प्यायला, टॉयलेट नाही, हे नाही ते नाही, हा प्रश्न कायमस्वरूपी मिटून जाणार आहे. तर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात असलेली ही एक गोष्ट पूर्ण होती. नवीन एस टी स्टँडचा आराखडा कसा असणार? तो आराखडा आता एस टी महामंडळातर्फे तयार केला जाईल. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर आता नवीन झालेली याच योजनेखाली नवीन झालेली एस टी स्टँड जर तुम्ही पाहिली असतील, सिन्नरचं तुमचे बऱ्याच लोकांनी पाहिलं असतं, बारामती आहे, इंदापूर आहे, तर त्या उच्च दर्जाचं एस टी स्टँड, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथं तयार होतील. नजीकच्या काळात ते पूर्ण करायचा आपला प्रयत्न आहे.